तर नमस्कार मित्रांनो, आपलं कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आणि नवीन व्हिडिओमध्ये आपण आज भेटत आहोत। तर आज आम्ही आलो आहोत नवीन लोकेशनवरती। तर आपण व्हिजिट करतोय, नदी किनारी चाललोय। आपण बघूया आपल्याला आज काय नवीन पाहता येतंय काय या व्हिडिओमध्ये। आणि इथं पाठीमागील ते दृश्य फ्रंट कॅमेऱ्यामधून मी दाखवतो तुम्हाला। इकडं नदी काठी आपण आलोय, तर त्या ठिकाणचं जे दृश्य आहे ते मी दाखवतो। ते नदीकाठी नारळाची झाडं, मोठमोठी झाडं आहेत, त्या ठिकाणी नारळही लागलेले आहेत आणि बाग आहे नारळांची आणि सुपाऱ्या देखील लावलेल्या आहेत, पाहू शकता तुम्ही। या साईडला डोंगर आहे, आपण चाललोय नदीकडे आणि नदीच्या दिशेने जाताना हा परिसर लागतो, अतिशय सुंदर। आणि संध्याकाळचे जवळपास 6 वाजायला आलेले आहेत। चांगलं असं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय आणि हा रस्ता जातो नदीकडे। कोकणातील संध्याकाळ, आता सूर्य मावळतीला आलेला आहे, पाहू शकता। सुंदर असं संध्याकाळचं वातावरण। आता जवळपास 6 वाजल्यानंतर सूर्य मावळतीला जाईल। कोकणातील संध्याकाळ ही अतिशय रम्य संध्याकाळ असते आणि संध्याकाळच्या पक्ष्यांचा आवाज देखील तुम्हाला येत असेल। त्या बाजूने काजूची झाडं देखील आहेत। हा रस्ता जो आहे तो नदीला जोडणारा रस्ता आहे। आपण रस्त्याने चाललोय आणि आमच्यासोबत आमचा गब्बर देखील आलेला आहे, तो पुढे चाललाय गब्बर। तो आम्हाला रस्ता दाखवतोय, तुम्ही बघू शकता। थोडा पुढे गेल्यानंतर तो थांबतोय। कोकण हा स्वर्ग असं आपण का म्हणतो, याचं जिवंत उदाहरण तुम्हाला दाखवणार आहे। आता थोड्याच वेळात आपण इथे पोहोचणार आहोत नदीवरती। तर तुम्हाला आपण नेहमी असं का म्हणतो आणि तिथे आपल्याला बरंच काही बघायला मिळेल नदीकाठी, तर तुम्ही बघाच नक्की। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ, या व्हिडिओमधील दाखवलेली माहिती जर तुम्हाला कुठेही आवडत असेल तर तुम्ही नक्की लाईक करा। आणि तुमच्याकडे असा कुठला परिसर असेल, एकदम नदीकाठचा परिसर किंवा अजून काही ज्या गोष्टी किंवा अजून तुमच्याकडे काही भाग असेल, तर तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आम्हाला, तर आम्ही तिथे येऊन व्हिजिट करू शकतो। आणि आपण फायनली इथे पोचतोय, नदीकाठी आपण पोचतोय। तर तुम्हाला फ्रंट कॅमेऱ्यामधून दाखवतो, बघू शकता। आपण नदीकाठी पोचलोय आणि जिवंत उदाहरण, कोकण सुंदर काय याचं जिवंत उदाहरण आपण बघतोय। एकदम शांत पाणी, नदीला हे शांत पाणी आहे। कोकणात आपण नदीकाठी फिरण्याची मजा ही वेगळीच असते, कारण अशा वातावरणात आपण जर फिरतोय तर एक प्रकारे एक शांतता आपल्याला पाहायला मिळेल। मोठे मोठे दगड आहेत आणि हे पाणी
एकदम सुंदर पाणी. मेन म्हणजे या पाण्यामध्ये कोणत्याही प्रकारची आपल्याला घाण वगैरे अशी दिसत नाहीये. एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि या नदीचं एक वैशिष्ट्य म्हणजे हे 12ही महिने पाणी वाहत असतं. सूर्य देखील आता थोड्याच वेळात मावळला येत आहे. पाहू शकता एकदम सुंदर संध्याकाळचा सुंदर नजारा. याच्यापेक्षा अजून सुंदर काय असू शकतं याचं जिवंत उदाहरण आपल्या समोर. पाणी एकदम सुंदर वाहत आहे, शांत वाहत आहे. जर कोणी तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की आपलं कोकण कसं आहे, तर आपलं कोकण हे सुंदर, हे असं आहे. नक्की तुम्ही सांगू शकता. नदीच्या काठी आजूबाजूला झाडं देखील आहेत आणि हिरवीगार झाडं आहेत. बघा, आजूबाजूला डोंगर, आजूबाजूला हिरवीगार झाडं, त्यामधून मधून वाहणारी ही नदी मनाला खूप काही सांगून जाते. इथे वाहणारे हे सतत पाणी या नदीकाठापासून आपण आता निघतोय आणि पुढे जातोय आता बागेमध्ये. तर त्या बागेमध्ये आता मी जाणार आहोत. त्या बागेमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतंय हे आपण नक्कीच पाहूया. थोड्याच वेळात आपण तिथे पोहोचणार आहोत. आजूबाजूला काजूची लागवड देखील केलेली आहे आणि आता जो मोसम चालू आहे तो काजूंचा मोसम आपण म्हणू शकतो. आता बघताय तुम्ही आंबे, कोकणात हे आंबे असे लावलेले आहेत, कलमाची झाडं आहेत. तर त्यावरती आता थोडे छोटे छोटे आंबे, कैऱ्या ज्याला आपण म्हणतो, त्या आलेल्या आहेत. थोड्याच दिवसामध्ये त्या तयार होतील. आणि हे काजूंची बाग, आपण या काजूच्या बागेमध्ये पोचलेलो आहोत. तर या काजूच्या बागेमध्ये आपण पाहतोय बरेचसे असे काजू आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि काजूवरती काजूंच्या बिया ज्या आहेत त्या आलेल्या आहेत. आणि पाहू शकता एक सुंदर दृश्य आपल्या व्हिडिओतून. ही काजूची बाग आहे, त्यानंतर पुढे आंब्याची बाग आहे. ही आंब्याची, इथं काजूची बाग संपली आहे आणि पुढे आंब्याची बाग आहे. आपल्या कोकणात काय नाही आहे ते विचारा. आपल्या कोकणात जे तुम्ही पेराल ते उगवेल अशी आपली कोकणची माती आहे. आणि कोकण हे जगामध्ये प्रसिद्ध आहे ते याच कारणासाठी. कोकणात तुम्ही कधी आलात तर तुम्हाला कंटाळा अजिबात येणार नाही. तुम्हाला नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील
जर तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला चांगले असे दृश्य पाहायला मिळतील, तुम्हाला अजिबात कंटाळा येणार नाही. आणि ही कोचा आहेत, ही कोचा आपण पाहतोय. आणि ही जे आपण बघतोय ह्याला टोकेरेशी काट्यासारखे आहेत. जर ते आपल्या शरीराला जर लागले किंवा टोचले तर जास्त वेदनादायक असतात ते. फायनली आपण बागेमध्ये पोचतोय. तर बागेमध्ये आपण बघूया कोणत्या प्रकारची झाडं लावलेली आहेत. आतमध्ये जाऊन आपण बघूया. आहेत त्यांची ही बाग आहे. तर काका नमस्कार. नमस्कार. तर आपल्याला आपण आता पाहिलं की बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कलमं देखील लावलेली आहेत. वेगवेगळ्या कलमांची लागवड केलेली आहे. तर आपल्याला जे काका आहेत ते आपल्याला थोडीफार माहिती देतील. तर आपण त्यांच्या या बागेबद्दल आपण थोडं त्यांच्याकडून माहिती घेऊया. ते आपल्याला थोडंसं सांगतील या बागेमध्ये कोणत्या प्रकारची कलमं लावलेली आहेत आणि ते काळजी कशी घेतात त्या कलमांची. काका थोडीफार माहिती देतील. इथे त्यांच्या बागेमध्ये काजूची कलमं जी आहेत ती जवळपास किती त्यांनी लागवड केली त्या कलमांची, आणि आंब्याचे जे कलम आहेत त्यांची किती लागवड केली आहे, आणि अजून कोणत्या प्रकारची झाडं त्यांनी या बागेमध्ये लावलेली आहेत ते आपल्याला सांगतील. काका तुमचं पहिलं नाव तुम्ही आम्हाला सांगा की तुमचं नाव कसं. माझं नाव विजय रामचंद्र उपाध्ये. तर तुम्ही या बागेची जी लागवड केलेली आहे, म्हणजे या बागेमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कलमं लावलेली आहेत, काजूची असतील, आंब्याची असतील किंवा अजून कुठल्याही प्रकारच्या जातीची कलमं तुम्ही या बागेमध्ये लावलेली आहेत, तर त्याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्या. ही कलमं साधारणतः किती वर्ष तुम्ही लावलेली आहेत आणि किती वर्षापासून यांची काळजी घेताय, आणि साधारणतः किती कलमं तुम्ही या बागेमध्ये लावलेली आहात. मी ही बाग 2016 साली घेतली. 17 सालापासून डेव्हलपमेंट सुरू आहे. एकूण 300पेक्षा जास्त काजूची झाडं आहेत, आणि आंबा आणि नारळ वगैरे बाकी कमी आहेत. 15 झाडं आहेत. आणि एक वेगळी लागवड केली ती म्हणजे करवंदाची कलमं 50 लावलेली आहेत वेगळी. तर काकांनी सांगितल्याप्रमाणे या बागेमध्ये बऱ्याच प्रकारच्या झाडांची लागवड केलेली आहे. आणि आपण आता पुढे जातोय तर बागेच्या खालच्या साईडला नदी आपल्याला बघायला मिळेल. तर आपण तिकडे नदीकडे जाऊया आणि बघूया नदीला पाणी वगैरे किती आहे. पुढे काका चाललेत, पण त्यांच्या मागून जाऊया. निसर्गाच्या सानिध्यात वसलेली ही बाग काकांनी जवळपास काका किती साली तुम्ही हे केलं. 8 वर्षापूर्वी ही बाग त्यांनी जी झाडं आहेत ती लावलेली आहेत, आणि ती चांगल्या प्रकारे त्यांची जपणूक जी आहे केलेली आहे झाडांची. वेळच्या वेळी खतं असेल किंवा पाणी असेल तर त्यांनी देऊन ही बाग चांगल्या प्रकारे मेंटेन केलेली आहे. आणि ह्या नदीच्या खालच्या साईडला आपण बघतोय बागेच्या जस्ट खालच्या बाजूला ही नदी आहे, आणि या नदीच्या जवळपास हिरवीगार अशी झाडं आहेत. कोकमीची झाडं असतील किंवा अजून कोणत्याही प्रकारची झाडं असतील ते आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि सुंदर ही कोकमाची झाडं, उंच अशी झाडं आपल्याला बघायला मिळतील. आणि आपण पुढे जाऊन बघूया. हे बघा, अतिशय सुंदर असं दृश्य.
नाही, याच्यापेक्षा अजून काय सुंदर असू शकतं याची कल्पना तुम्ही करूच शकत नाही. कोकणात भरपूर अशी ठिकाणं आहेत जिथे आपण व्हिजिट करतो आणि आपल्याला चांगली चांगली दृश्य जे आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. त्यापैकी एक हे असं सुंदर असं ठिकाण आपल्याला बघायला मिळतंय या व्हिडिओच्या मार्फत. पुन्हा बागेच्या परिसरात जाऊया. इथं बघू शकता मोठासा बांध, दगडांचा बांध बांधून ठेवलाय जेणेकरून पाणी जे आहे नदीचं ते या भागामध्ये येऊ नये यासाठी. आपण आता बागेमध्ये आलेलो आहे पुन्हा. काजूंच्या झाडांना काजू लागलेले आहेत, थोडेफार काजू लागलेले आहेत बघू शकता. जवळपास 300 कलमांची लागवड इथे केलेली आहे या बागेमध्ये. आणि बागेमध्ये जर बघितलं तर काकांनी खूप मेहनत घेऊन स्वच्छता ठेवलेली आहे जेणेकरून काजूंची वाढ चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी. आणि इथे बघताय आपण की बिया, आता काजूच्या ज्या बिया आहेत त्या तयार होऊन आता सुकायची सुरुवात झालेली आहे. तर या बागेमध्ये आपण बघतोय तर बरीच झाडं आणि तसेच ते एक गाय आणि वासरू आहे ते आपण बघूया आतमध्ये जाऊन. 2 गायी आहेत बघू शकता, 2 गायी आहेत, एक वासरू आहे गायीचं. साधारणतः हे 1 वर्षाचं असेल ना, 6 महिन्याचं वासरू आपण बघतोय व्हिडिओमध्ये. 2 गायी आहेत आणि विशिष्ट म्हणजे या गायींसाठी जो चारा वगैरे लागतो तो या बागेतूनच त्यांना पुरवला जातो. कारण गवत असेल किंवा अजून काही आता काजू तयार होतील तर त्यांची बोंड देखील या गायींना खाण्यासाठी आपण देतो. इथे बागेच्या खालच्या साईडला, खालच्या बाजूस इथे एक मोठा डोहा आहे काकांनी सांगितल्याप्रमाणे. तर आपण बघूया तिथे किती पाणी वगैरे आहे. आणि मला वाटतं या डोह्याला 12ही महिने पाणी असतं, वाहतं पाणी आहे. तर बघूया आपण तिथे जाऊन. चल गब्बर, आमच्यासोबत गब्बर देखील आलेला आहे. कोकणात अशा जंगलातून जाणाऱ्या वाटा आपण जर फिरलो तर नक्कीच आपल्याला बघायला मिळतील. आणि जी आपली जी माणसं आहेत, कोकणची माणसं, ती जी कोकणातली माणसं आहेत ती या अशा वाटेवरूनच बाहेर कामाला असेल किंवा अजून काही कुठल्या गोष्टीसाठी, कुठल्याही कामासाठी बाहेर पडत असतील तर असाच वाटेवरून जात असतात. तर आज आपण बघायला आलोय या नदीवरील डोहा. तर खूप चांगला आपल्याला दृश्य पाहायला मिळेल. नक्कीच तुम्ही बघताय, आपण पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघताय अतिशय सुंदर. त्याआधी मी कधीही असं
दृश्य जे आहे ते पाहिलं नव्हतं, ते तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून मला दाखवतोय. खरंच तुम्हाला अशी दृश्य जर पाहायची असतील, अनुभवायची असतील, तर तुम्ही नक्कीच कोकणामध्ये व्हिजिट करा. तुम्हाला अशा प्रकारची दृश्य बघायला मिळतील. आणि एवढंच सांगेन की तुम्ही जर कोकणात आलात तर तुम्हाला जाण्याचा जो आपण म्हणतो की कोकणात आल्यानंतर पाय निघत नाहीत, तर का निघत नाही याचं जिवंत उदाहरण हे आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आहे. जायची इच्छा होणारच नाही ही अशी दृश्य पाहिल्यानंतर. डोळ्याची पारणी फिटवणारी अशी दृश्य. साधारणतः आता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि तुम्ही बघितलं आपण आता डोळ्यावरती गेलो होतो तर तिथे पाणी अजून खूप आहे. म्हणजे साधारणतः आता फेब्रुवारी चालू आहे तर आता 3-4 महिने आहेत अजून. मार्च, एप्रिल, मे, जून, तर अजून खूप 4 महिने आहेत. तर पाणी बघायला गेलं तर खूप आहे अजून पाणी. तर आपण वरती आलेलो आहोत पुन्हा. तुम्ही बघताय जे शेण आहे ते आपण आता काही बघितला तर हे शेण आहे. तर याचा उपयोग या बागेतील झाडांना खत म्हणून उपयोग केला जातो. त्याची खर तयार केली जाते आणि ह्या झाडांच्या बुंदामध्ये पावसाळ्याच्या आधी हे खत म्हणून त्यांना वापरलं जातं. आणि इथे आपण पुढे आलोय तर इथे चिकूची देखील लागवड केलेली आहे. चिकूचं आपल्याला झाड बघायला मिळतंय आणि यावरती चिकू देखील लागलेले आहेत. बघू शकता भरपूर असे चिकू लागलेले आहेत. आपण चाललोय बागेच्या दुसऱ्या बाजूस. तिथे बऱ्याच प्रकारची काजूची लागवड अजून केलेली आहे काकांनी, तर ते आपण बघायला चाललोय. एकदम काजू जे आहेत ते त्यांचे आपण बघतोय खूप हिरवे हिरवे गार आहेत. काजूची झाडं जे आहेत ती खूप हिरवी गार आहेत. आणि इथे आपण बघतोय काजूची जी बोंड आहेत ती तयार होत चाललेली आहेत. आता आपण बघतोय काजूची बोंड आता तयार व्हायला लागलेली आहेत आणि बिया देखील सुकतायत. आता नवीन लागवड आहे. ही सगळी जवळपास मला वाटतं 5 वर्षापूर्वीची, म्हणजे 5 वर्ष आधी ह्यांनी लागवड केलेली आहे त्या काजूंची. तर पाहू शकता तुम्ही आता मोठी झालेली आहेत ही काजू आहेत लावलेले आहेत ते. पावसाने जरा खराब झाले, वरनं खूप पाणी आलं आणि ते झाड मोडलं. काजूंची वाढ देखील सुंदर आहे, खूप मोठी झालेली आहेत आता झाडं. जर तुम्हाला कोणत्याही प्रकारची काजूची जर झाडं हवी असतील तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आपण आता दुसऱ्या बाजूस आपण बघतोय तर काकाने इथे चेरीचं झाड लावलेलं आहे. त्याची लागवड साधारणतः 3 वर्षापूर्वी केलेली आहे. तर तुम्हाला पाहायला मिळेल, दाखवतो. ही चेरीचं झाड बघताय तुम्ही. चेरीचं झाड कोकणामध्ये साधारणतः पाहायला नाही मिळत, तर काकाने याची लागवड केलेली आहे. तर आपण बघतोय चेरीचं झाड. त्यानंतर अजून लिच्चीचं झाड,
लिचीच्या झाडाची देखील त्यांनी लागवड केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहेत त्यांनी. केळीची झाडं देखील लावलेली आहेत. हे इथे आपण बघतो केशरच्या आंब्याची लागवड त्यांनी केलेली आहे. केशर, हापूस अशा वेगवेगळ्या जातीची कलमं त्यांनी लावलेली आहेत या बागेमध्ये. आणि आता छोट्या छोट्या ज्या कैऱ्या आहेत त्या लागलेल्या आहेत. सुपारीची झाडं आहेत. खूप छान असं ही बाग जी आहे त्यांनी मेंटेन केलेली आहे. इथं सुपारीची लागवड केलेली आहे आणि त्या सुपारीच्या झाडावरती सुपाऱ्या देखील लागलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता. अजून तयार झालेल्या नाही आहेत, तयार होत आहेत आता, पण खूप साऱ्या सुपाऱ्या इथे लागलेल्या आहेत. आणि इथे पुढे आपण आलोय तर 2 आवळ्याची झाडं देखील त्यांनी लावलेली आहेत. अशी उंच झाडं आहेत, बघू शकता. आवळे आता यायला सुरुवात झालेली आहे आणि बघू शकता इथे आपण आवळे लागलेले आहेत छोटे छोटे. आणि इकडे नारळ लावलेले आहेत. नारळावरती नारळ देखील धरलेले आहेत, बघू शकता. आणि इकडे आपण कलम लावलेला आहे, त्यावरती बारमाही आपण कलम आपल्याला कदाचित कोकणात कमी प्रमाणात पाहायला मिळतं की बारमाही कलम हा दिसतो. तर काकाने बारमाही कलम देखील लावलेला आहे, त्याची लागवड केलेली आहे. तर त्यावरती छोट्या छोट्या ज्या कैऱ्या आहेत त्या आलेल्या आहेत. इकडे पुढे खूप आहे. पुढे नारळाची झाडं आहेत, परत आवळ्याची झाडं देखील आहेत. पुढे आहेत काय? खूप आहेत. आपण आता पुढे जाऊया. काकाने जवळपास 50 कलमांची करवंदांच्या कलमांची लागवड केलेली आहे. ते आपण बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे कलम लावलेले आहेत करवंदांची. काका आपल्याला दाखवायला घेऊन चाललेत. खूप मोठी बाग आणि त्याचं मेंटेनन्स जे आहे खूप छान पद्धतीने काकाने केलेलं आहे. आपण आता बघतोयच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून. इथे देवराई म्हणतात तसं जंगल आहे, नॅचरल पाण्याचा सोर्स आहे. इथे काकांनी सांगितल्याप्रमाणे इथे देवराईचं जंगल जे आहे ते या भागामध्ये आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचा सोर्स आपल्याला इथून उपलब्ध होतो.
असं नैसर्गिक झाड आहे हा इथे आज हे जे मोठं झाड दिसतंय तुम्हाला, त्या झाडाच्या खालच्या बाजूला पाण्याचा नैसर्गिक झरा आपल्याला पाहायला मिळेल. आता जाणं खाली शक्य नाही, तर तुम्हाला वरतूनच इथे पाहायला मिळेल, पण जास्त दिसणार नाही. आता संध्याकाळ देखील होत आली, त्यामुळं तुम्हाला दिसला नाही आहे तिथे. इथे आपण आलेलो आहोत. करवंदाची झाडांची लागवड, करवंदाच्या झाडाची लागवड वेगवेगळ्या प्रकारच्या जातीची जी कलमं आहेत करवंदांची. कोकण बोल्ड या करवंदाच्या जातीची लागवड यांनी केलेली आहे. आणि आपण बघू शकतो इथे थोडीशी छोटी छोटी करवंद आहेत, ते आलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आणि झाडांची लागवड काकांनी या बागेमध्ये केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची आतापर्यंत आपण झाडं बघितली, त्यामध्ये आता आपण बघतोय करवंद या झाडाची लागवड त्यांनी केलेली आहे. आणि आता करवंद यायला देखील सुरुवात झालेली आहे. आणि इथे बांबूची देखील लागवड केलेली आहे. या बाजूला आपण बघतोय नदी आहे आणि पाणी असतं. आता उन्हाळ्यात खालनं जमिनीच्या खालनं आत जाते पाणी. आता आपण जे बघितलं, जे खालच्या बाजूला जे पाणी आपण बघितलं, ते इथून पावसातून वरून खाली वाहत जातं. आणि खालच्या बाजूचा आता पाण्याचा सोर्स जो आहे तो उपलब्ध आहे. चिंच आहे आणि इथे चिंच देखील आपण बघतोय. चिंचेच्या झाडाची लागवड यावर्षीच केलेली आहे त्यांनी. 3 वर्ष आधी पांढरं होते म्हणून ते असं ते वरचं चांगलं आहे. इथे देखील वरच्या बाजूस केलेली आहे त्यांनी चिंचेच्या झाडाची लागवड, बघू शकता. तर मित्रांनो, आपण पूर्ण बागेची जी आहे पाहणी की आपण केलेली आहे, पूर्ण बाग आपण फिरलेलो आहे. तर आपण आता पुन्हा निघतोय बाहेर जाण्यासाठी. तर आपण खूप प्रकारची झाडं बघितली, काजू असो, चिंच, करवंद, कलम, सुपारीची झाडं असतील किंवा लिची किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण बघितली. डोहा देखील आपण बघितला. खूप छान असं वातावरण बागेच्या आजूबाजूस आपल्याला पाहायला मिळालं. तर एकंदरीत खूप छान अशी बाग मेंटेन केलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या झाडाची लागवड देखील आपल्याला पाहायला मिळाली. आपण आता बाहेरच्या बाजूत जाऊन पुन्हा एकदा पाहूया अजून काय बघायला मिळतंय काय. ते आपण पाहतोय बागेच्या आतल्या बाजूस विहीर देखील आहे. विहिरीमध्ये पाणी आहे आणि खोल अशी विहीर आपल्याला बघायला मिळते. खूप पाणी आहे या विहिरीमध्ये. म्हणजे मागाशी म्हटल्याप्रमाणे गायींसाठी जो चारा आहे तो या बागेतूनच उपलब्ध होत असतो. तर हा इथे चारा आपल्याला दिसतोय तो गायींसाठी आहे. आणि पावसाळा संपल्यानंतर जे इथे गवत जे बागेमध्ये होतं ते कापून आता ह्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या गायींसाठी चारा म्हणून त्याचा वापर केला जातो. तर मित्रांनो, आज आपण खूप सारं बघितलेलं आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण खूप फिरलेलो आहे. बागेची पाहणी, नदी असेल, नदीकाठचा जो परिसर आहे तो आपण बघितलेला आहे. आणि बागेची देखील आपण पाहणी केलेली आहे. वेगवेगळ्या प्रकारची झाडं आपण बघितली. आणि कोकणातली संध्याकाळ ही खूप सुंदर असते हे देखील आपण पाहिलं. तर आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबतोय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ कुठेही आवडत असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.